नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण विरार अलिबाग कॉरिडॉर बद्दलचे एक अपडेट बघणार आहोत। 11 वर्षांनंतर हे स्वप्न आता साकार होणार आहे। 126 किलोमीटर अंतरासाठी 20,000 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे। तसेच 5 तासांचा प्रवास आता फक्त काही तासाभरात पूर्ण होणार आहे। संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। मित्रांनो, त्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील। आणि इन्फॉर्मेशन अड्डा या आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, तिथे आपण असे अपडेट टाकत असतो। त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, दशकाहून अधिक काळ फायलिंगमध्ये दाबलेल्या विरार अलिबाग कॉरिडॉरचा मार्ग मोकळा होणार आहे। ही योजना लवकरच साकार होणार आहे। MMRच्या या महत्त्वाच्या प्रोजेक्टची लांबी 126 किलोमीटर आहे। या कॉरिडॉरच्या उभारणीसाठी सुमारे 18 कंपन्यांनी रुची दाखवली आहे। या प्रोजेक्टसाठी सुमारे 20,000 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून 2 टप्प्यात तो पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे। MSRDCच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार रुची दाखवणाऱ्या कंपन्यांना निविदा भरण्यास सांगण्यात आले आहे। निविदा प्रक्रिया पूर्ण होताच निविदा वाटप करण्यात येईल। कॉरिडॉरचे काम सुरू करण्यासाठी MSRDCने काही दिवसांपूर्वी निविदा प्रक्रिया सुरू केली होती। या प्रकल्पासाठी कंपन्यांकडून एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट मागविण्यात आले होते। मित्रांनो, सुमारे 11 वर्षांपूर्वी 126 किलोमीटर लांब या कॉरिडॉरचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता। यापूर्वी कॉरिडॉरच्या बांधकामाची जबाबदारी MMRDA कडे होती, मात्र भूसंपादन प्रक्रियेला होत असलेला विलंब पाहता सरकारने ही जबाबदारी MSRDC कडे सोपवली। MMRच्या या महत्त्वाच्या प्रोजेक्टसाठी MSRDCने भूसंपादनाचे काम जवळपास पूर्ण केले आहे। प्रोजेक्टच्या पहिल्या टप्प्यासाठी 93% अधिक जमीन प्राप्त झाली आहे। लवकरच उर्वरित जमिनीचेही अधिग्रहण करण्यात येणार आहे। मित्रांनो, 2 टप्प्यात या कॉरिडॉरचे काम केले जाणार आहे। एका टप्प्यात 98 किलोमीटर आणि दुसऱ्या टप्प्यात 29 किलोमीटर असे या कॉरिडॉरचे बांधकाम होईल। हा कॉरिडॉर मुंबई अहमदाबाद, मुंबई नाशिक, मुंबई पुणे एक्सप्रेसवे, मुंबई गोवा एक्सप्रेसवे, पनवेल JNPT आणि अटल सेतू यांनाही जोडला जाणार आहे। मित्रांनो, या कॉरिडॉरच्या बांधकामामुळे विरार ते अलिबाग हा प्रवास अवघ्या 1.5 ते 2 तासात पूर्ण करणे शक्य होणार आहे। सध्या विरारहून अलिबागला जाण्यासाठी 4 ते 5 तास लागतात। मित्रांनो, या विरार अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉरचे फायदे काय काय आहेत ते बघूया। हा कॉरिडॉर कल्याण, वसई, भिवंडी, अंबरनाथ, पनवेल, तळोजा आणि उरण अशा विविध भागातून जाईल। या सर्व क्षेत्रांमध्ये प्रचंड आर्थिक वाढ दिसून येईल आणि ते नियोजित उपनगरांमध्ये रूपांतरित होऊ शकतील। हा आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि मालवाहतूक कॉरिडॉर यासारख्या प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांना जोडणारा दुवा असेल। हा महामार्ग कॉरिडॉर नवी मुंबई विमानतळ इम्पॅक्ट नोटिफाईड एरिया मधील मेगा टाउनशिपच्या विकासास मदत करेल। या कॉरिडॉरमुळे महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या कमी होईल। हा NH8 दिल्ली मुंबई, NH3 आग्रा दिल्ली आणि NH4 पुणे बंगलोर सारख्या महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गावरून शहरापर्यंत जलद प्रवेश सुनिश्चित करेल। हा कॉरिडॉर महाराष्ट्र आणि भारताच्या आर्थिक केंद्रांमधील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करेल। यामुळे पनवेल, उरण, कल्याण शिर रोड, विरार आणि मुंबईच्या बाहेरील भागातील मायक्रो मार्केटमध्ये परवडणाऱ्या घरांच्या मागणीला चालना मिळेल। तर धन्यवाद मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी एवढेच। व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की सांगा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।